तर विषय कसा असतोय, कस्टमरकडनं कॅमेऱ्यावरचा जरी फोटो आला असला तर तुम्ही अंधारात फोटो काढला असला नाईटला, तर काही कपड्यांचा भाग तीन आपल्या अंधारात ब्लेंड होऊन गेलेला असतोय, तो एक दिसत नसतोय. तर ते एक ट्रिक आहे, ती समजवणार आहे. आणि त्याचबरोबर बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं एका झटक्यात प्रॉपर 2 मिनिटात म्हणू शकताय. कोणत्याही मॉडेलचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं प्रॉपर अँड परफेक्ट, सिलेक्ट सब्जेक्ट ना ते पण सगळं सांगतो. ट्रिक मेन इम्पॉर्टंट आहे. तर इथं बघा आपला जो काय मॉडेल आहे ह्यो पाठीमाग आपल्या अंधारात संपूर्ण ब्लेंड झालाय, कारण का नाईटला शूट काढला असेल, काहीतरी विषय असेल त्यामुळे. तर आता याला प्रॉपर रिकव्हर कसं करायचं, पहिली तर गोष्ट म्हणजे नॉर्मल प्रोसेस आहे. इमेज मध्ये जायचं वरच्या, आणि इथं ऍडजस्टमेंट मध्ये जायचं, आणि इथं इक्वेलाइज नावाचा एक ऑप्शन आहे. नवीन विषय तुम्हाला कळायला बघा आज. इक्वेलाइज करायचं, आपल्या इमेजमध्ये हेवी लाईट वाढते. ओके, तर आता काय काम करायचं, एवढी आपल्याला हेवी लाईट नको आहे. पुन्हा एडिट मध्ये जायचं, आणि त्यानंतर इथं फेड इक्वेलाइज नावाचा ऑप्शन आहे बघा, ह्याला क्लिक करायचं. त्यानंतर सप्लाय विषयी इथे एक पॉपअप येतोय. इथं काय काम करायचं, जो काही मोड आहे तर जो आपल्याला करायचा आहे स्क्रीन. ओके, त्यानंतर ह्याला करायचा आहे ऑपेसिटीला 0, आणि हळूहळू वाढवत जावा बाबा कितपत आपल्याला पाहिजे त्या दृष्टिकोनातून. एक 40-45 पर्यंत आपण वाढवलं. ओके केलं तर फेडनेस वाढलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, लेवल पण वाढवायचं आहे. तर इमेज मध्ये जावा वर प्रॉपर, पुन्हा ऍडजस्टमेंट मध्ये जावा, आणि पुन्हा लेवल्स मध्ये गेला की इथं तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक प्रीसेट लावून टाका. कॉन्ट्रास्टवाला एक लावाला तरी चालेल, काय अडचण नाही. कॉन्ट्रास्टला वाढवला की प्रॉपर जरा वगैरे डेप्थ आपल्या इमेजमध्ये क्रिएट होत्या. सपला विषय. आता या इमेजला कटिंग कसं करायचं ह्यो मेन विषय आहे. ओके, एका क्लिकमध्ये, लई जास्त वेळ नाही आपल्याकडे. काय काम करायचं, एडिट मध्ये जायचं, प्रेफरन्सेस मध्ये खाली जायचं आहे, आणि त्यानंतर इथं इमेज प्रोसेसिंग नावाचा ऑप्शन आहे, ह्याच्यावर जायचं आहे. आणि ह्याला इथं जे काय सिलेक्ट सब्जेक्ट प्रोसेसिंग आहे ना, ह्याला क्लाउडला टाकायचा आहे. ओके, एवढाच विषय, आणि ओके करायचं. त्यानंतर मग आता काय काम करायचं, यातलं 4 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा, 4 नंबरचं, आणि यात तुम्हाला सिलेक्ट सब्जेक्ट नावाचं वर ऑप्शन बघायला भेटेल. इथनं तुम्ही क्लाउडला टाकला तरी चालेल, इथं डिटेल्सला, आणि सिलेक्ट केला की ऑटोमॅटिक लेवलला एक प्रोसेस होईल. क्लाउड डिटेल्स म्हणजे काय, प्रॉपर की हे नेटला काम करते चांगल्या प्रकारे, आणि जेवढं होता येईल तेवढं चांगल्या प्रकारे सिलेक्शन देण्याचं काम करते. सिलेक्शन झाल्यानंतर याला मास्क लावला की सप्लाय विषय आपली इमेज 2 मिनिटात कटिंग होत्या. तर प्रॉपर बघू शकता आपल्या इमेजचं संपूर्ण टॉपचं कटिंग झाले. आता इथं फक्त मास्क लावलं खाली जाऊन की सपला विषय, तुमच्या केसांसकट भाग आपला संपूर्ण कटिंग होईल. तर इथं बघू शकताय टॉपचं कटिंग झाले सगळं इन डिटेल्स. तुम्ही सगळं ओव्हरऑल चेक करा. क्लाउड डिटेलने एकदम टॉपचं होते कटिंग, आणि एजला पण काय येत नाही. तर कशी वाटली ट्रिक कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आपलं जे फॉलो बटन दिसते ते नक्कीच दाबून ठेवा. नक्कीच अशा टॉपच्या रील्स आणि टॉपच्या पोस्ट तुमच्यासाठी येत राहतील.